नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 3 1991 नंतरच्या संकल्पना आणि समस्या. मानवतावादी प्रश्न म्हणजे असं आहे की प्रकरण आपण पहिला आणि दुसरं बघितले होते की आणि हे कशाच्या म्हणजे 1991 नंतरच्या संपूर्ण या पुस्तकामध्ये देण्यात आलेले आहे. 1991 नंतर कशा पद्धतीच्या समस्या आल्या आणि त्या समस्याचे निराकरण पूर्ण जागतिक स्तरावर कशा पद्धतीने केल्या गेलेल्या आहे, तर त्याबाबत संपूर्ण माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायची आहे. या प्रकरणाची संपूर्ण डिटेल्स जर माहिती घ्यायची असेल तर आपल्याला या प्रकरणावर काही पार्ट्सनुसार व्हिडिओ बनवावे लागेल. त्याशिवाय आपल्याला हा संपूर्ण प्रकरण समजण्यास येणार नाही. ठीक आहे, तर या व्हिडिओची सुरुवात करूया. पहिले दोन प्रकरण बघितलेले आहे आपण, जसे जागतिकीकरण, 1991 नंतरचे जग. तर आता यानंतर आपल्याला पर्यावरणावर म्हणजे मानवतावादी प्रश्न कसे होते, तर त्या प्रश्नावर आपल्याला विशेष लक्ष द्यायचे आहे. पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे काय या बाबतीत तुम्हाला सांगायची जास्त गरज नाही, कारण की तुम्हाला पहिलेच माहीत आहे की पर्यावरण म्हणजे काय. नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी असतात, तर त्यांनीच काय म्हटले जाते, त्यांना पर्यावरण म्हटले जाते. त्यामध्ये बरेचसे काही असतात, जसे माती, हवा, पाणी, खडक, हवामान, अशा पद्धतीचा त्यामध्ये समावेश होतो. 1972 साली स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्राच्या मानवी पर्यावरणविषयक परिषदेत पहिल्यांदाच आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास याबाबतीत संबंधाचा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन. युनायटेड नेशन्स म्हणजे एक पर्टिक्युलर देश नाही आहे, ही एक संघटना आहे. ठीक आहे, या युनायटेड नेशन म्हणजे जवळपास जगातील एक म्हणजे आपल्या पूर्ण पृथ्वीवरचे 193 देश सदस्य आहे, म्हणजे समाविष्ट करण्यात आलेले आहे. आणि या 193 देशामध्ये कोणत्याही प्रकारचे पर्यावरण असो किंवा आर्थिक विकास असो, मानवाधिकार असो, सामाजिक प्रगती असो, शांती प्रस्थापित करणे असो, तर या संपूर्ण गोष्टीची जबाबदारी कोण घेते? युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र. संयुक्त राष्ट्राची स्थापना कधी झाली होती? 1945 नंतर, म्हणजे जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं होतं त्यानंतर युनायटेड नेशनची स्थापना करण्यात आली होती. या युनायटेड नेशनचे सध्याचे सरचिटणीस आहे बान की मून. ठीक आहे, आणि युनायटेड नेशनचे म्हणजे UN चे मुख्यालय आहे न्यूयॉर्कमध्ये. न्यूयॉर्क कुठे आहे? अमेरिकेमध्ये. ओके, आता याबाबत तुम्हाला माहितीच झाली असेल की युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या 1972 स्टॉकहोम येथे पर्यावरण बाबतीत कशा पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, तर त्या बाबतीचा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आला होता. या परिषदेचा मुख्य हेतू काय होता की पर्यावरणाचे संरक्षण, म्हणजे हे परिषद झाली होती कधी? 1972 स्टॉकहोम येथे. आणि याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश काय होता? मानवीय पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी देशांना प्रोत्साहित करणे. देशांना म्हणजे जे त्या संयुक्त राष्ट्रामध्ये समाविष्ट आहे 1993, आणि या देशामध्ये जे काही पर्यावरण संरक्षण आहे त्या संरक्षणांना प्रोत्साहन देण्यासाठी युनायटेड नेशनने कार्य करण्यास सुरुवात केली. 1983 साली संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली. ब्रंटलँड कमिशन या आयोगाने 1987 साली आपला पहिला अहवाल सादर केला. या अहवालामध्ये केवळ आर्थिक वाढीचाच नाही तर शाश्वत विकासाचा पर्यायी दृष्टिकोन मांडण्यात आलेला आहे. 1987 मध्ये एक अहवाल मांडला होता कोणी? ब्रंटलँड कमिशन यांनी. आणि याच अहवालामध्ये काय होतं? एकतर आर्थिक विकास होता आणि दुसरं शाश्वत विकास. शाश्वत विकास म्हणजे आर्थिक विकास कशाने तयार होते? जे आपले संपूर्ण जे काही उद्योगधंदे असो, कोणत्याही प्रकारचे एक डेव्हलपमेंट असेल तर त्यानुसार काय होते? त्या देशाची आर्थिक विकास होते. परंतु आर्थिक विकासासोबत शाश्वत विकाससुद्धा आपल्याला साध्य करायचा. शाश्वत विकास म्हणजे जे मानवतावादी प्रश्न म्हणजे पर्यावरणवादी, या पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे कशा पद्धतीने होत आहे, तर त्या पद्धतीचा ऱ्हास आपल्याला कमी करायचा आहे, तर त्याचा सुद्धा विचार कशामध्ये करण्यात आला होता? ब्रंटलँड कमिशनमध्ये. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास परिषद बोलवली. ही परिषद ब्रंटलँड कमिशनच्या अहवालाचा आढावा घेणार होती. म्हणजे संयुक्त राष्ट्र म्हणजे UN काय केले? त्यानंतर म्हणजे 1987 नंतर एक विकास परिषद भरवली आणि त्या विकास परिषदेमध्ये
कोणत्या अहवालाचा आढावा घेण्यात आला तर ब्रँडलँड कमिशनचा. या परिषदेचा हेतू सामाजिक आर्थिक विकास घडवून आणणारी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास रोखणाऱ्या विकासाची संकल्पना समजून घ्यायची होती. म्हणजे ही जी काही परिषद झाली होती या परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय होता, सामाजिक आणि आर्थिक विकास घडवून आणणे. परंतु कशाचा ऱ्हास करणे, पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होत आहे त्यांना प्रत्येक देशांचे एक त्यांना पटवून देणे की पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि आपल्याला हा ऱ्हास कशा पद्धतीने रोखायचा तर याची चर्चा करण्यात आली होती त्या परिषदेमध्ये. ही परिषद झाली होती 1992 मध्ये रिओ येथे. ठीक आहे, सर्वप्रथम परिषद झाली ती रिओमध्ये 1992 मध्ये. म्हणून त्यानंतर 1992 नंतर जी काही परिषद होत होती ते रिओमध्येच होत होती आणि ते रिओ 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीचे परिषद प्रत्येक वेळेस घेतल्या जात होते. त्यानंतरचा पॅरा पाहूया की रिओ द जेनेरिओ यामध्ये सर्वप्रथम 1992 मध्ये एक अर्थ समिट झालं होतं. अर्थ समिट म्हणजे वसुंधरा परिषद. वसुंधरा परिषद 1992 मध्ये रिओ येथे झाली होती. रिओ हे शहर ब्राझीलमधल्या दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे आणि रिओला एक प्रकारचं महत्त्व यासाठी प्राप्त होते की 2016 मध्ये 2016 मध्ये रिओ येथे म्हणजे ब्राझील येथे एक ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती, आंतरराष्ट्रीय स्पर्धा ऑलिम्पिक. तुम्हाला माहीत आहे की ती स्पर्धा 2016 मध्ये रिओ येथे झाली होती. रिओ हे शहर ब्राझील देशामधलं एक मोठं शहर आहे आणि ब्राझील हा देश दक्षिण अमेरिकेचा एक भाग आहे. ठीक आहे, दक्षिण अमेरिकेमधला एक देश म्हणजे ब्राझील देश आहे. ही परिषद कधी झाली होती 1992 मध्ये. कुठे झाली ती रिओ येथे झाली होती आणि या परिषदेने विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्याचा तसेच पर्यावरण आणि विकास यांचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. शासन, उद्योग आणि स्वयंसेवी संस्थेचे नेते 2002 साली जोहान्सबर्ग येथे समिटला एकत्र झाले. जोहान्सबर्ग कुठचं शहर आहे, ऑस्ट्रेलियामधला शहर आहे जोहान्सबर्ग आणि या जोहान्सबर्गमध्ये 2002 मध्ये एक आणखी समिट झालं होतं. एक समिट कधी झालं होतं 1992 मध्ये, दुसरं समिट झालं होतं 2002 मध्ये. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्थाची शाश्वत विकास हे सर्वात महत्त्वाचे ध्येय होते. शाश्वत विकास म्हणजे जे जीवसृष्टीशी रिलेट करते, नैसर्गिकरित्या संपूर्ण पर्यावरणाचा एक विकास करणे हे संपूर्ण देशाचं एक प्रकारची जबाबदारी असल्याचं या परिषदेमध्ये सांगण्यात आलं. 2012 मध्ये रिओ येथे एक समिट झालं होतं आणि त्यामध्ये त्याला रिओ +20 किंवा रिओ अर्थ समिट 2012 असे संबोधले गेले होते. पुढच्या पॅरामध्ये पर्यावरणीय शाश्वततेचा उद्देश देण्यात आलेला आहे की कोणते कोणते उद्देश असतात. एक तर असतात नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे, ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढणे, प्रदूषण आणि पर्यावरणाला हानी कमी करणे, जे काही पोचणारी हानी असतात तर त्या हानींना कमी करण्यासाठी हा एक महत्त्वाचा उद्देश असतो. पर्यावरणीय संसाधनाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणासोबत जबाबदारी नाते निर्माण करणे व दीर्घकाळासाठी पर्यावरणीय गुणवत्ता राखणे ही पर्यावरण संसाधनाची एक व्याख्या आहे. व्याख्या तुम्हाला समजलीच असेल की हे जे काही प्रदूषण होत आहे, हे आता तुम्हाला या चित्रामध्ये प्रदूषण दिसत आहे, तर या प्रदूषणामध्ये किंवा हे ते वृक्षतोड दिसत आहे, तर यामुळेच काय होत आहे, जे काही पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे तर हे ऱ्हास रोखण्यासाठी अशा पद्धतीची करण्यात आलेली आहे, एक तडजोड करण्यात आलेली आहे. आणि हे तडजोड म्हणजे याच जे काही आता ही परिषद घेण्यात येते तर या परिषदेचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या काही समस्या खाली दिलेल्या आहेत, जसे आता हवामान बदलाचे प्रमुख कारण म्हणजे हरितगृह वायूचे उत्सर्जन होणे. हरितगृह वायू तुम्हाला माहीतच असेल की कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, CO2 म्हणजे NO2 अशा प्रकारचे जे काही वायू आहे तर ते वायू त्या वायूंना काय म्हटलं जाते, हरितगृह वायू. आणि याचे जर उत्सर्जन जास्त होत असले तर काय होते, पर्यावरणाचा ऱ्हास होतील. समजा कार्बन डायऑक्साईडचे जर प्रमाण संपूर्ण पृथ्वीवर जर जास्त वाढले तर काय होतील, जे तापमानाच्या वरचा जो काही भाग असतो त्या भागावर एक ओझोन थर असतो, त्या ओझोन थराला काय पडल्या जाते, खिळणी पडल्या जाते. म्हणजे जर समजा इथे छोटे छोटे होल तयार होते आणि जर हे होल तयार झाले तर पर्यावरणाचा काय होतो, ऱ्हास होतो. म्हणजे सूर्याची किरणे सरळ
सरळ कुठे पडतोय? पृथ्वीवर पडते. आणि सूर्याची किरणे जर सरळ पृथ्वीवर पडले तर जे आपण जीवसृष्टीमध्ये वावरत आहोत तर ते वावरू शकणार नाही. ठीक आहे. त्यानंतर पाहूया प्रदूषण. हवेचे प्रदूषण आणि हवामान बदल यांच्यात निकटचा संबंध आहे. हरितगृह वायू म्हणजे जे कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, तर अशा प्रकारच्या वायूनं काय होत आहे? पृथ्वीवरचे जे काही उष्णता आहे, तापमान आहे ते वाढत आहे. आणि ते तापमान वाढल्यामुळे काय होत आहे? लोकांच्या आरोग्यास हानी पोहोचत आहे. त्यानंतर आहे जंगलतोड. जंगले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, जो एरवी पर्यावरणात मिसळून जागतिक पर्यावरणात म्हणजे तापमान वाढीत भर घालते. म्हणजे आता कसं आहे की कार्बन डायऑक्साईड कोण शोषून घेते? वृक्ष शोषून घेते. परंतु जर वृक्षतोड केली तर कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारी प्रणाली राहतील का? नाही राहतील. म्हणून त्यावेळेस काय होतील? म्हणजे जंगलतोड झाल्यामुळे सर्वाधिक वातावरणामध्ये काय वाढतील? CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड वाढतील. कार्बन डायऑक्साईड वाढल्यामुळे काय होते? लोकांचे जे काही आरोग्य आहे त्या आरोग्यावर समस्या निर्माण होतील. त्यानंतर आहे पाण्याची कमतरता. लोकसंख्या वाढ आणि हवामान बदलामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती, त्यामुळे पाण्याची कमतरता आज मोठ्या प्रमाणात म्हणजे पाण्याच्या कमतरतेचा जो काही मोठा प्रश्न आहे तो उभा झालेला आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळणे लोकांसमोर आता मोठी समस्या झालेली आहे. आता तुम्हाला माहीत असेल की जे नळाचं जे काही पाणी आहे ते सुद्धा आता दूषित येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता जास्त करून व्यक्ती हे आरो वापरत आहे, आरो. ठीक आहे. त्यानंतर आहे जैवविविधतेचा ऱ्हास. जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्न सुरक्षिततेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. हवामान बदलाची हेही जैवविविधतेचे ऱ्हासाचे प्रमुख कारण आहे. त्यानंतरचा पॅरा पाहूया की एक प्रकारचं म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये खातं असते. खातं कोणतं असते? पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय. आणि हे मंत्रालय कोणाच्या अंडरमध्ये कशी, त्यांच्याकडे जबाबदारी कोणती कोणती असते? एकतर भारतामध्ये म्हणजे आपण भारताचा विचार करताय म्हणजे भारताच्या पर्यावरणीय आणि जंगलविषयक धोरणांचे नियोजन करणे, प्रोत्साहन करणे आणि समन्वय साधणे. आणि हे संपूर्ण जे काही गोष्टी असते या गोष्टींच्या कार्यक्रमाचे सर्वात महत्त्वाचं काम काय असते? अंमलबजावणी करणे. म्हणजे त्याची प्रॉपर त्याची काय करणे, म्हणजे चौकशी करणे की कशा पद्धतीने काम चालू आहे. आणि हे काम कोणाचे अंडरमध्ये येते? पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे. या मंत्रालयाचे प्राथमिक उद्दिष्ट देशातील तलाव व नद्या येथील जैवविविधता, जंगले आणि प्राणी जगत इत्यादी नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करणे. प्रदूषण कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेली धोरणे व कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हे संपूर्ण जबाबदारी कोणाकडे असते? या मंत्रालयाकडे असते. ठीक आहे. म्हणजे आता इथून इतक्यात जो काही प्यारा होता तो तुम्हाला समजलेला आहे की यामध्ये फक्त एवढं डिस्कस करण्यात आलेलं आहे की जी संपूर्ण नैसर्गिक म्हणजे पर्यावरण, वने आणि हवामान. वनेमध्ये कोणते कोणते येते? एकतर म्हणजे वनामध्ये जंगलतोड असणे की त्या बाबतीत कोणते प्रकारचे निर्णय घेणे, किंवा नद्या, नाले यांना कशा पद्धतीने तुम्ही चांगल्या प्रकारे त्या कोणतेही वाईट त्यामध्ये झालेले नाही पाहिजे, तर त्याचा संपूर्ण जबाबदारी कोणाकडे असते? मंत्रालयाकडे. कोणतं? पर्यावरण, वने आणि हवामान बदल. त्यानंतरच्या पॅरामध्ये आपल्याला गरिबी आणि विकास याबाबत विचार करण्यात आलेला आहे. गरिबी आणि विकास म्हणजे काय? गरिबी म्हणजे काय? दृष्टिकोनातून काय केलेलं आहे? नियोजन आयोग जेव्हा गठीत झाला होता भारतामध्ये 1951 मध्ये नियोजन आयोग गठीत केला होता. नियोजन आयोगानुसार काय केलं तर ग्रामीण भागामध्ये 2300 कॅलरी आणि शहरी भागात होते 2100 कॅलरी. 2100 कॅलरी शहरी भागात का बरं? कारण की ग्रामीण भागातले जे काही मजूर व्यक्ती लोक असतात ते जास्त वर्क करतात, त्यामुळे त्यांना जास्त कॅलरीची आवश्यकता असते. आणि कंपॅरिझन कोणाच्या? शहरी भागाच्या. म्हणून शहरी भागासाठी 2100 कॅलरी करण्यात आली होती आणि ग्रामीण भागासाठी किती कॅलरी करण्यात आले ते? 2300 कॅलरी. म्हणजे ज्या व्यक्तीला 2300 कॅलरी प्राप्त होत होते तर ते गरिबी रेषा म्हणजे दारिद्र्य रेषेखाली वरील व्यक्ती होते. आणि ज्या व्यक्तींना म्हणजे शहरी भागात 2100 कॅलरी मिळत होते तर ते सुद्धा दारिद्र्य रेषेवरील राहत होते. दारिद्र्य रेषेखालील म्हणजे जे या कॅलरीच्या खाली म्हणजे त्यांना जवळपास 2 वेळेचं अन्नसुद्धा मिळत नाही, तर ते कोणत्या कॅटेगरीमध्ये जात होते? दारिद्र्य रेषेखालील. रंगराजन कमिटी झाली ती 2012ला. 2012ला मध्ये जेव्हा रंगराजन कमिटी कशासाठी म्हणजे गठीत करण्यात आली होती? भारतातील गरिबी शोधण्यासाठी.
भारतामध्ये या कमिटीनुसार म्हणजे रंगराजन कमिटीनुसार 29% लोकसंख्या ही दारिद्र्यरेषेखालील आहे. भारताची लोकसंख्या 130 ते 35 कोटी आहे. ठीक आहे. 135 कोटीपासून जर 29% जर डिवायडेशन्स केलं तर जवळपास 40 कोटी लोक भारतामध्ये दारिद्र्यरेषेखालील आहे. एकटा जर आपण ऑस्ट्रेलियाचा विचार केला, ऑस्ट्रेलिया प्लस बांगलादेश या दोघी देशाची प्लस करून जेवढी लोकसंख्या होते तेवढी लोकसंख्या भारतामध्ये दारिद्र्यरेषेखालील आहे. म्हणजे भारतामध्ये गरिबी आहे. ठीक आहे. याला काय म्हटलं जाते? गरिबीची व्याख्या. हे नियोजन आयोगाची जेव्हा गरिबी रेषा रोखणे म्हणजे जे काही निवडण्यात येते म्हणजे दारिद्र्यरेषेखालील जे काही व्यक्ती शोधण्यात येते ती शोधणारी कंपनी कोणती? NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. हे सर्वे केले जाते संपूर्ण देशामध्ये की कोणत्या व्यक्तींना पूर्ण अन्न भेटत आहे की नाही. तर हा ऑफिशियल आकडा आहे म्हणजे राष्ट्रीय आकडा आहे 29%. परंतु वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO नुसार भारतामध्ये जवळपास 40% लोक हे दारिद्र्यरेषेखाली राहतात. ठीक आहे. हे तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज होतं तर तो नॉलेज देण्याचा मी प्रयत्न केला. तर त्यानंतर पाहूया की गरिबी म्हणजे काय. तर इथून इतक्यात जे काही तुम्हाला आता समजलंच असेल. त्यानंतरचा पोर्शन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करूया. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.